झाले तर कमिटीकडून त्यांचं देखील सहर्षमय हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेला त्यांनी अगदी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय. त्यांचं देखील सहर्षमय हार्दिक हार्दिक स्वागत अगदी सामोडी क्रिकेट क्लब आयोजित यांच्याकडनं. यांचं देखील इथे शुभागमन झालंय तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांनी देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य दिलंय. माननीय श्री गणेश भाऊ अय्यर हे देखील या स्पर्धेला अगदी उपस्थित झाले तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री राजू बाबा गारे यांचं देखील इथे शुभागमन झाले तर कमिटीकडून त्यांचं देखील यस पंच सामन्याला सुरुवात करा आणि कुठलाही आरडाओरडा आता स्वीकारून घेणार नाही कमिटी. लगेचच 2 रनाची पेनल्टी. चार षटकांचा सामना असेल. गंगाधर ज्युनियर आणि त्यानंतर आता आपल्याला आदेश बॉयज संघ पाहायला भेटेल. आदेश बॉयज संघानं टॉस जिंकून इलेक्ट्रिक टू फील्ड फर्स्ट जाऊया मॅचच्या दिशेनं. कल्पेश आला गोलंदाजी मार्कवरती. इथून पहिला चेंडू लोवर फुल टॉस फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या क्षेत्रामध्ये. हा येतो मेगा फायनलचा हा पहिला चौकार सोपानच्या बॅटमधनं. 4 धावा 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीच्या लढती त्या मैदानाच्या आतमध्ये होतील. पहिल्या चेंडूवरती गंगाद्वार संघाने इथून चौकार खेचलाय. सोपानच्या बॅटमधून लोवर फुल टॉस होता. दुसऱ्या कॅमेऱ्यामधून हे संचित्र टिपलं. खेळाडू अगदी पाहतच राहिले या चेंडू करते कारण तर फटका देखील तितकाच लाजवाब होता. 4 धावा आल्यात. सध्या तरी दोन्ही एकाच गावातले खेळाडू एकाच गावातले दोन्ही संघ आहेत आणि चांगला खेळ करताय गंगाद्वार ज्युनियर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आदेश बॉयज संघ. षटकातील दुसरा बॉल कल्पेशचा. हो यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा नो लुकचा अंदाज होता बॅटरचा परंतु त्याच्यावरती सध्या तरी इथून आक्रमण चढवलं नाहीये आणि 2 चेंडू नंतर सध्या तरी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजेच अर्थातच 4. 4 धावा आहेत सध्या तरी स्कोर कार्ड वरती. षटकातील पुढचा बॉल कशा पद्धतीचा खेळ करेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर षटकातील पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आता कशा पद्धतीची कामगिरी ते मैदानाच्या आतमध्ये करतील. हो यावेळेस फटका फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जीवन आलाय खाली. जीवन करणार नाहीये चुकी. सोफान बॅक टू द डगआउट. चला लवकरात लवकर बॅटर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलची लढत आहे. 4 षटकांचा सामना. इथून नवीन बॅटर सध्या तरी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच अक्षयला आपण पाहू शकाल. अक्षय आता कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल. पाहूया आता अक्षय कशा पद्धतीचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल आणि त्यानंतर कल्पेश मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आता 3 चेंडू नंतर फक्त आणि फक्त 4च धावा करतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये त्याला देखील टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. सध्या तरी गोलंदाजी मार्कवरती आहे कल्पेश आणि नवीन बॅटर सध्या तरी अक्षय आलाय. अक्षय पाहूया कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करेल. गंगाद्वार ज्युनियर संघ पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न. लो लुकचा अंदाज होता आणि त्या कारणास्तव हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. निर्धाव चेंडू नंतर आता स्कोर कार्ड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे अर्थातच 4 या आकड्यावरती. 4 धावा आहेत सध्या तरी या स्कोर कार्ड वरती. चांगला सामना तुम्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आजच्या दिवसातील मेगा फायनल. अगदी आपण पाहू शकाल सामोंडी खाड्याची वाडी क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2026चा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये मेगा फायनलचा सामना खेळवला जातोय. गंगाधर ज्युनियर त्यांच्या विपक्षामध्ये आदेश बॉयज हा संघ. षटकातील पुढचा बॉल ब्लॉक होल पद्धतीचा खोदून काढलाय समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड आणि त्यानंतर इथून आता पंचांचा इशारा आलाय की या 4 धावा आहेत आणि 4 धावेच्या नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच गंगाधर ज्युनियर संघाची 8 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथून हा फुल टॉस होता परंतु मैदानाच्या आतमध्ये कनेक्शन ते प्रॉपर नव्हतं. आता रनआउटच्या स्वरूपात
केली आहे चुकी मैदानाच्या आतमध्ये आणि त्या कारणास्तव इथून आता आपल्याला पाहायला भेटेल जाऊया बॅटच्या दिशेने 8 धावा आहेत स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला. एक गडी बाद जरूर झालाय. आता स्ट्राईक इन वरती आपल्याला हिरामन पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्क वरती माऊ आलाय. पाहूया आता माऊ कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. स्ट्राईक इन वरती हिरामन असेल. जाऊया मॅचच्या दिशेने षटकातील हा मात्र पहिला चेंडू इथून पाहावा लागेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. षटकातील हा पहिलाच बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर आता षटकातील यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळलाय समोरच्या दिशेनं. इथून नितीन काळे आहे आणि नितीन काळे चुकी करणार नाहीये सध्याच्या घडीला. हिराबन बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला भेटेल. धक्का क्रमांक तो मैदानाच्या आतमध्ये दुसरा लागलाय आणि नवीन बॅटर आता आपल्याला धनंजय पाहायला भेटेल. दिशेनं 2 चेंडू परिपूर्ण झालेत माऊ या गोलंदाजाचे. त्याने देखील 2 चेंडू एक निर्धाव हाताळलाय. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. स्ट्राईक इन वरती धनंजय असेल. पाहूया धनंजय कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल. इथून चेंज ऑफ पेस खूप चांगल्या पद्धतीचा मैदानाच्या आतमध्ये परंतु पंचांचे हात हवेत आलेत. हा वाईट चेंडू असेल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आणि त्या कारणास्तव इथून आता आपल्याला पाहायला भेटेल अर्थातच 9 धावा. 9 धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतील. षटकातील पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून आपण पाहू शकाल कशा पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. हा चेंडू वाईट आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. या वाईटच्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. 10 धावा आहेत सध्या तरी स्कोर कार्ड वरती. चांगला सामना कशा पद्धतीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. वडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता सध्या तरी चेंडू अंगाला स्पर्श करून तो मात्र गेलाय. तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला निर्धाव. षटकातील तिसरा चेंडू निर्धाव. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत तब्बल. माऊ आता चांगली गोलंदाजी करतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना तो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीचे खेळ करताय. अक्षय आणि धनंजय. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आडवा बॅटनं सातत्यानं प्रयत्न होत आहेत. घाव होतात परंतु घाव ते मात्र जात नाहीये. चेंडूवरती 10 धावा आहेत सध्या स्कोर कार्ड वरती. 2 गडी बाद झालेत. षटकातील पुन्हा एकदा आता कशा पद्धतीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. यावेळेस मात्र पावलांचा वापर केलाय सध्या तरी. तिथून जीवन क्षेत्ररक्षक धावतोय. करण आलाय चेंडूवरती आणि करण खूप चांगल्या पद्धतीचा तिथून प्रयत्न दाखवला आणि प्रयत्न अंती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि तिथून एकच धाव भेटेल. 11 धावा आपल्याला सध्या तरी स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतील. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक इन वरती अक्षय आहे मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आता कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करेल. जाऊया आपण खेळपट्टीवरती तर कशा पद्धतीचा सामना तो देखील मैदानाच्या आतमध्ये करेल. अक्षय पाहूया पहिल्या मैदानाच्या आतमध्ये. इथून आता कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईट आहे आणि या वाईटच्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थातच
12 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा बॉल. हो, यावेळेस पूल केल्याचा प्रयत्न आणि तदनंतर इथून क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक आता तिथून थोडासा दूरवरती राहतोय आणि पुन्हा एकदा आता चेंडू मागच्या दिशेनं चाललाय आणि इथून भेटतील 2 धावा. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या अतिमात्र जाऊन पोहोचली. अर्थातच 2 षटक समाप्तीनंतर 14 धावा स्कोर कार्डवरती. धावा सध्या तरी आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला भेटतील आणि आता करण आलाय गोलंदाजी मार्कवरती. करण कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करेल. हो, इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर आता आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजेच अर्थातच इथून मैदानाच्या आतमध्ये एकच धाव. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. 15 धावा आहेत स्कोर कार्डवरती. स्ट्राईक एंडवरती अक्षय आलाय. पाहूया अक्षयला आता चांगली कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावा त्या आपल्याला पाहायला भेटतात 15 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. ओ, लोवर फुल टॉस होता. कनेक्शन ते चांगलं होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये आणि त्या कारणास्तव इथून आता हा चेंडू देखील डॉट आलाय. ओ, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकातील इथून 2 चेंडू झालेत. 4 चेंडू परिपूर्ण असतील. करण हा गोलंदाज. पाहूया यावेळेस कशा पद्धतीचा. हो, इथून फटका फसला आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? खूप दूरवरती राहतोय खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक आणि त्या कारणास्तव इथून आता पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि त्या कारणास्तव इथून आता 2 धावा परिपूर्ण झाल्यात. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 2 गडी बाद. 17 धावा आपल्याला पाहायला भेटतील. 2 गडी बाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. इथून मोठा फटका. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आणि इथून डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक रामा आला होता आणि रामानं चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. इथून फलंदाजाचा खेळ संपलाय तो म्हणजेच अर्थातच आपण पाहू शकाल अक्षय बॅक टू द डगआउट. षटकातील इथून 5वा चेंडू असेल तो म्हणजेच करण या गोलंदाजाचा. पाहूया नवीन बॅटर आता सूरज आलाय. सूरज आता कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करेल. पाहूया सूरज मैदानाच्या आतमध्ये. ओहो, चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि तदनंतर हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. आतापर्यंत करण 5 चेंडूवरती 3च धावा खर्च केल्यात. षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया शेवटच्या चेंडूवरती तो मात्र इथून किती धावा खर्च करेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ त्याने देखील इथून मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. तर हा षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओ, इथून अडवा बॅटनं फटका सजवलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. तिथून क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यानंतर आता दुहेरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा देखील खूप चांगल्या पद्धतीच्या पूर्ण होतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता वाढ होईल आणि पंचांचा इशारा आलाय की षटक समाप्तीचा. गंगाधर ज्युनियर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 3 षटकानंतर 19 धावा. 3 गडी बाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धनंजय. हो, इथून खोलात लावता समोर डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक नितीन आलाय. पाहूया नितीननं झेल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सोडलाय आणि त्या कारणास्तव इथून आता आपल्याला धावा पाहायला भेटतील. त्या म्हणजेच अर्थातच
इथून 2 धावा परिपूर्ण होतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच अर्थातच 21 या आकड्यावरती. 21 धावा आपल्याला सध्या तरी स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतील. हो, यावेळेस आखू टप्प्याचा समोरच्या दिशेनं फुल केला आहे आणि त्यानंतर आता इथून आपल्याला 4 धावा पाहायला भेटतील. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच 25 या आकड्यावरती. पंचवीस धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवरती. षटकातील 4 चेंडू परिपूर्ण असतील. पाहूया धनंजय मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस बाटशी लिडिंग एज आणि काय झेल टिपलाय सध्या तरी यष्टीरक्षकाने एका हाताने झेल तो मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. समाप्त झालाय खेळ. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नेता काढास तिथून चांगल्या पद्धतीचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. घेऊन 25 धावा आहेत सध्या तरी स्कोर कार्ड वरती. 4 गडी बाद सध्या तरी आपण पाहू शकाल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला कशा पद्धतीचा आपल्याला पाहायला भेटतोय. षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. जीवन या गोलंदाजाचे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस ऑन साईडच्या दिशेने फटका खेळला. डीपेक्षा कव्हरला करण मात्र एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न दाखवला होता, परंतु सध्या तरी त्याला इथून मैदानाच्या आतमध्ये जीवनदान भेटतंय बॅटरला. आणि या 2 धावा पूर्ण होतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. षटकातील 2 चेंडू सध्या तरी शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. चांगलाच खेळ करावा लागेल तो म्हणजेच गंगाधर ज्युनियर संघाला. अजून फिल्डिंग देखील त्यांना करायची आहे. तर आता 27 धावा आहेत स्कोर कार्डवरती. हो, षटकातील इथून बाटशी लिडिंग याच्यानी डाईव्ह लगावली होती मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं, परंतु इथून झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला आणि त्या कारणास्तव इथून आता आपल्याला पाहावं लागेल. एकच धाव आली आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 28 धावा आहेत स्कोर कार्डवरती. जीवनचा षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. जाऊया मॅचच्या दिशेनं कशा पद्धतीचा हा. हो, यावेळेस चांगला कव्हर पॉइंटला फटका. करण सध्या तरी चुकी करणार नाहीये. चांगला झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये आणि त्या कारणास्तव इथून आता पाहावं लागेल. इथून आता मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 28 धावा बनल्यात आणि 29 धावा स्कोर कार्डवरती बनवायच्या आहेत. चला लवकरात लवकर ज्युनियर संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज व्हा. चला अर्धी टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 28 झाल्यात आणि 29 धावा बनवायच्या आहेत.
चला लवकरात लवकर 29 धावांचं टार्गेट आहे 4 षटकांमध्ये आणि सलामीवीर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहू शकाल योगेश आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तरी आपल्याला आदेश बॉयज संघ मैदानाच्या आतमध्ये आता मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल कोणता संघ करेल. पहिला चेंडू माऊसाठी आणि माऊनं उडवलाय. सरळ चाललाय चेंडू मात्र इथून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या क्षेत्रामध्ये. तिथून आता धावा भेटतील 4. 4 धावा आपल्याला सध्या तरी स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतील. चांगला फटका सध्या तरी आपल्याला माऊच्या बॅट मध्ये पाहायला भेटला. 29 धावांचं टार्गेट आहे आणि 4 धावा तर निश्चितच स्वरूपात आल्यात स्कोर कार्ड वरती. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज धनंजयचा. हो यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका बिग हिट केलाय. बिग हिट केला जातोय, मोठा आघात केला जातोय आणि तदनंतर चेंडू सीमारेषा पार. आपल्याला 6 धावा पाहायला भेटतील. पंचांचा इशारा. इथून षटकार आलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतील. अजून देखील 19 धावाची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. मोठा फटका सध्या तरी ताकद भरपूर आहे या खेळाडूकडे आणि ताकदीचा पुरेपूर वापर तो मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तर षटकातील पुढचा बॉल पाहूया. षटकातील तिसरा बॉल धनंजय. 10 धावा आहेत तब्बल स्कोर कार्ड वरती. यावेळेस चेंडू ओ बॅट अँड पॅड मध्ये हा फटका चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं सजवलंय आणि त्या कारणाचं सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल एकच धाव. या 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता आपल्याला वाढ होताना पाहायला भेटेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. अकरा धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला भेटतील मैदानाच्या आतमध्ये. सामना चांगल्या पद्धतीचा रंगताना पाहायला भेटेल. 11 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आहेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल हो यावेळेस फ्लॅट आणि फ्युरियस समोरच्या दिशेनं खेळलाय. नितीन काळेचा हा ब्रँड सध्या तरी समोरच्या दिशेनं वन बाउंड चेंडू सीमारेषा पार आपल्याला पाहायला भेटेल. चौकार आलाय. 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. नितीन काळेचा क्लास पाहायला भेटला या चेंडूवरती. अगदी समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक नाहीये तिथेच हा फटका खेळला आणि त्यानंतर चेंडू अगदी सीमारेषा पार जाताना पाहायला भेटला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल क्लासिकल अंदाजामध्ये फटका खेळला. 15 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 5वा चेंडू यावेळेस चेंडू घेऊन खेळलाय. डिझेलबाची संधी असेल. नितीन बाद होईल. नितीनला बाद करण्यास सध्या तरी यश आले आणि आता नवीन बॅटर सध्या तरी मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला भेटेल. अक्षय कुरुडेला आपण पाहू शकाल. पंधरा धावा आहेत स्कोर कार्ड वरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सामना कशा पद्धतीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. अजून देखील 14 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. धनंजयनं आतापर्यंत 5 चेंडूवरती 15 धावा जरूर खर्च केल्यात परंतु नितीनची विकेट देखील काढली आहे मैदानाच्या आतमध्ये. सहजासहजी नितीन विकेट देत नाहीये परंतु अगदी लोअर सामन्यामध्ये त्याने विकेट दिली. हो यावेळेस खोलातला होता समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये कलाटणी आणण्याचं काम अक्षय आला आणि अक्षयनं षटकार खेळला. या 6 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 21 या आकड्यावरती.
चला लवकरात लवकर गोलंदाज येऊ द्या गंगाद्वार संघ. 21 धावा सध्या तरी आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतील. एकवीस धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतील. एक गडी बाद जरूर झालाय मैदानाच्या आतमध्ये, त्या कारणास्तव हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आता हिरामन आलाय. इथून सध्या 8 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडू 8 ची गरज. पाहू शकाल 18 चेंडू 8 ची गरज. स्ट्राईक एंड वरती माऊ असेल. माऊ मैदानाच्या आतमध्ये आता कशा पद्धतीचा खेळ करेल. ओहो रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि इथून खूप चांगला फटका सध्या तरी त्याच्या बॅट मधून पाहायला भेटतोय. परंतु चेंडू इथून ट्रॅव्हल होईल का याचा देखील विचार करावा लागेल. आणि यस चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावा भेटतील. भेटतील आणि 17 चेंडू इथून 6 ची गरज असेल. पाहूया षटकारानं मॅच फिनिश होईल का. हो यस मॅच फिनिश होईल. षटकार मॅच फिनिश. अभिनंदन आदेश बॉयज संघ या स्पर्धेतील महत्वपूर्ण संघ ठरलाय, म्हणजे चॅम्पियन संघ ठरलाय तो म्हणजेच आदेश बॉयज संघ. त्र्यंबकेश्वर